हरि जय जय राम कृष्ण हरि No.
रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी
नाम घेता उठाउठी नाम घेता उठाउठी होय संसाराची तुडी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी नामा करते साधन नाही जे तू अनेक करशील काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी हातारणी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी लाला कैलासराना शिवचंद्र मुळी पनींद्र माथा मुकुटे जळारी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी दत्तात्रेय हरिकृष्ण उन्मत्तानंददायको दिगंबरम वीरपाल पिशाच ज्ञान सागरा महायोगपीठे तटे भीमरत्यम वरम कुंडलिकाय दातुम इंद्रे समागत्य तिष्ठम तमहानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग
चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती श्रीपादनाथम गुरुराज वैर्यम मुमुक्षानाम ज्ञानदानैक्य दक्षम घोटी क्षेत्रे निवासिनम नमामि वेद विद्या वरिष्ठम सचितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपुत्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अद्यत्रय जननी देवाचे नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे विधी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी शिवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा नामपर प्रकरणातील या ठिकाणी अभंग आहे विडाला जगद्गुरु संत तुकोबाराय सांगतात नाम घेता उठी अखिल कुट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याचं जर आपण नाम घेतलं तर होय संसाराची तुटी आपल्या पाठीमाग जे जन्म मरण लागलेला आहे याची तुटी होते म्हणजे जन्म मरणाचा फेरा तुटून जातो म्हणून ऐसा लाभ बांधा गाठी जेणेकरून विठ्ठलाच्या पायामध्ये मिठी पडल असा असणारा नामाचा लाभ गाठीला बांधा कारण परमार्थामध्ये जरी अनेक साधना असले तर सर्वात श्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर ते नामाचं साधन आहे म्हणून बाकीच्या साधनाच्या पाठीमागे न लागता काय अनेक साधन आहेत परंतु अनेक साधनाकडे न जाता कारण त्या साधनाचा तसा साधू संतांनी या ठिकाणी त्यागच केलेला आहे बाकीचे जे साधन आहेत पाहणार आहोत आपण कीर्तनामध्ये म्हणून नामापरते साधन नाहीच म्हणतात दुसरं साधनच ईश्वर प्राप्तीचं नाही नामापरते साधन नाही जे तू अनेक करशील काही नामाशिवाय जर तू काय करत असाल तर या ठिकाणी त्याचा उपयोग नाही म्हणून ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी आणि शेवटच्या चरणामध्ये पण या ठिकाणी नामाबद्दलच ते सांगतात हकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका हका मारून सांगतात या ठिकाणी बोंबा मारून सांगतात पाहणार होतो आपण काय काय घ्यायला सांगतात ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी विठाला असा या ठिकाणी अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या पुढे मांडलेला आहे आपल्या प्रतिपाद्य विषयाकडे वळण्यापूर्वी अल्पशः परिहार देणं गरजेचं आहे
आज या ठिकाणी श्री क्षेत्र छत्रेश्वर भगवंताच्या या ठिकाणी प्रांगणामध्ये या छत्रेश्वराचा ओढा आणि शिरसगाव काटा गावाचं नाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या पवित्र पावनभूमीमध्ये सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा पांडुरंगदादा आदी करून संप्रदायातले महात्मे यांच्या निश्चिम कृपेने आणि आपलं सर्वांचं श्रद्धास्थान असणारे हरिभक्त परायण ब्रह्ममूर्ती रघुनाथ दादा जगताप कोळगावकर, तसेच या ठिकाणी या इथं जे सेवा करणारे या ठिकाणी महात्मे आहेत, बापू महाराज मगर आणि यांच्या या ठिकाणी कुशल अशा मार्गदर्शनाखाली आदरणीय व्यासपीठ चालक हरिभक्त परायण आमचे युवा कीर्तनकार अमोल महाराज कुंजीर यांच्या या ठिकाणी अशा कुशल अशा नेतृत्वाखाली आपणा सर्वांच्या या ठिकाणी सहकार्याने परिसरातील असणारे सर्व भाविक, ग्रामस्थ, साधक बंधू भगिनी आपणा सर्वांच्या या ठिकाणी सहकार्याने या ठिकाणी गेले 3 वर्षापासून आपल्या या क्षेत्रामध्ये 5 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा या ठिकाणी आपण श्री दत्त जन्माच्या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या या क्षेत्रामध्ये साजर करतो आहोत। आपणा सर्वांचं या ठिकाणी फार मोलाचं या ठिकाणी सहकार्य या ठिकाणी होत आहे। सुंदर अशी या ठिकाणी गावातील या ठिकाणी परिसरातील सर्व भजनी मंडळ आहेत, मृदुंग वादक, पेटी मास्तर, अगदी सगळे गायनाचार्य सुंदर या ठिकाणी साथ करणारे आहे। आणि वास्तविक पाहायला गेलं तर हे जे भगवंताचं कार्य घडतं ना, ते असं कुठंतरी एकांतामध्येच घडत असतं खरं कार्य। म्हणून तर या ठिकाणी हे भोलेनाथ आहेत ना, यांचे मंदिर पहा, पहिले या ठिकाणी सर्व गावाच्या बाहेर असायचे। यांचे छत्रेश्वर भगवंत आहेत, हे शिव भगवंत आहेत ना, यांचे सर्व मंदिर या ठिकाणी कुठंतरी अरण्यात, डोंगरात या ठिकाणी हे साधनेचे असणारे काही ठिकाण आहेत। हे शिवशंकराचे जे मंदिर आहेत ना, हे साधनेचे असणारे ठिकाण आहेत। आणि या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपण 3 वर्षापासून हा सप्ताहाचं या ठिकाणी गुरुचरित्र पारायण सोहळा या ठिकाणी करतो आहे। पहिल्या दिवसाची 3ऱ्या वर्षामध्ये कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या या ठिकाणी एक सामान्य सेवकाकडे सर्व संयोजक मंडळीने या ठिकाणी सुपूर्त केली। सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेकडे होतो। विठाला मंडळी, या ठिकाणी आतापर्यंत या ठिकाणी हे अखंड हरिनाम सप्ताहाची जी रीत आहे, हा जो पैंडा आहे या ठिकाणी फार पुरातन कालापासून चालत आलेला आहे। अधून मधून कुणी या ठिकाणी हे तयार केलेलं नाही। हा अखंड हरिनाम सप्ताह पहिला कुणी केला तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे। कुणी केला? चांगला ऐकला। परिचिती राजाने पहिला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी केला, परंतु त्याचा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह हा करण्याचं जे काही नियोजन होतं ते कशासाठी केला हे पण विचार करणं गरजेचं आहे। आज आपल्याला गावोगावी या ठिकाणी वाड्या वस्त्यावरती या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होता, परंतु या ठिकाणी त्याचा जे उद्देश आहे, या ठिकाणी काय असा प्रसंग आला होता त्या परिचिती राजावरती, म्हणून या ठिकाणी त्यांनी सत्याचं आयोजन केलं। तुम्हाला सर्वांना ज्ञात असेल, नसेल तर या ठिकाणी ऐका। राजा परिचिती या ठिकाणी एवढा मोठा या ठिकाणी धर्मवान या ठिकाणी असणारा राजा, परंतु त्याला या ठिकाणी एक दिवशी काय झालं माहिती का, जरासंधाचा असणारा टोप त्याने या ठिकाणी डोक्यामध्ये घातला आणि त्याच्या डोक्यामध्ये कशाचा होता तो दादा? टोप कशाचा होता? सोन्याचा होता टोप। आणि कोणाचा होता तो? जरासंधाला पराजित करून या ठिकाणी तो टोप आणला होता। या ठिकाणी तो डोक्यामध्ये घातला आणि घातल्यानंतर या ठिकाणी राजा
धर्मवान राजा पण या ठिकाणी त्याची बुद्धी या ठिकाणी बदलली आणि तो टोप घालून तो या ठिकाणी एका अरण्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह का करायचा आहे. साधू संतांनी या ठिकाणी पूर्वी परिचिती राजाने पहिला सप्ताह केला, कशासाठी केला ते आपल्याला पाहायचंय थोडस. आणि ते जर उद्दिष्ट असेल तर या ठिकाणी बरोबर चाललेलं आहे. विठाला तो टोप घालून या ठिकाणी अरण्यामध्ये या ठिकाणी तो शिकारीसाठी गेलेला आहे. शिकारीसाठी गेल्यानंतर ते दुर्जनाची वस्तूचा पण स्वीकार करू नये बरं, परंतु ती दुर्जनाची असणारी वस्तू तो टोप डोक्यात घातल्यामुळे या ठिकाणी याची बुद्धी या ठिकाणी बिघडली. दिवसभर या ठिकाणी त्या वनामध्ये शिकार शोधत होता आणि शिकार करून येत असताना या ठिकाणी त्याला एक आश्रम लागला. फार तहानलेला होता राजा. कोणाचा आश्रम होता तो? शमीक ऋषींचा आश्रम. काय त्यांच्या आश्रमात मध्ये या ठिकाणी गेला. आता ते ऋषी या ठिकाणी असे डोळे झाकून या ठिकाणी ध्यानस्थ बसलेले होते, समाधी लागलेली होती त्यांना. त्यांनी गेटवरूनच विचारलं, थोडं तांब्यावर पाणी मिळेल का? तर या ठिकाणी हो नाही चो नाही. महाराज या ठिकाणी त्यांच्या आनंदामध्ये निमग्न असताना या ठिकाणी त्यांना ते शब्द ऐकूच गेले नाहीत. त्यांनी मुद्दाम नाही केलं, पण राजाला वाटलं मी एवढा या देशाचा राजा, मला साधं या ठिकाणी हा साधू पाणी पण दे नाही, हे काय सोंग मानलं. या ठिकाणी डोळे झाकून बसला. म्हणून या ठिकाणी त्यांनी काय केलं, त्यांनी राजाने एक साप, मेलेला साप होता, तो बाणाने या ठिकाणी असा वरती घेतला आणि या ठिकाणी त्या राजाच्या त्या साधूच्या गळ्यामध्ये या ठिकाणी अडकवला आणि निघून गेला. गेल्यानंतर या ठिकाणी त्याचा असणारा मुलगा, शमीक ऋषींचे असणारे सुपुत्र कोण, शृंगी, या ठिकाणी ते तिथं आल्यानंतर पाहिलं तर आपल्या वडिलांची या ठिकाणी समाधीस्थ असताना या ठिकाणी आपल्या वडिलांच्या गळ्यात कुणी सर्प घातला. म्हणून या ठिकाणी अशी कुणी माझ्या वडिलांची या साधू महात्म्याची टिंगल केली. म्हणून या ठिकाणी त्यांनी शाप दिला. त्या कमंडल होतं, त्या कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्या दिशेला गेलं. जेणे कोणी या ठिकाणी माझ्या वडिलांची अशी टिंगल केली असेल तो 7 दिवसाच्या आत सर्प दंश होऊन या ठिकाणी गतप्राण होईल. अशा प्रकारचा शाप दिल्यानंतर ते महाराज या ठिकाणी समाधीतून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मुलाने या ठिकाणी शाप दिलाय. पण ज्याला शाप दिलाय ना तो कोण आहे? राजा आहे. आणि तो सर्वसामान्य राजा नाही, ज्याने कलीला बांधून टाकलेला आहे तो राजा आहे. आता या ठिकाणी 7 दिवसाच्या आत या ऋषीचा शाप तर खरा होणारच आहे, माझ्या मुलाचा शाप खरा होणार आहे, परंतु त्याच्या अगोदर त्याला सूचना द्यावी. म्हणून त्यांनी काही सेवक, काही साधकांना त्यांच्या शिष्यमंडळींना पाठवलं राजाकडे. तुम्हाला या ठिकाणी शाप मिळालेला आहे आणि तुम्हाला 7 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी सर्पदंश होऊन या ठिकाणी गतप्राण तुम्ही होणार आहात, अशा प्रकारची सूचना केल्यानंतर आता त्यावेळेस घरी गेल्यानंतर ती टोप काढून ठेवला आणि दुर्बुद्धी जी आली होती ती निघून गेली. आणि मग मात्र या ठिकाणी तिला राजाच्या लक्षात आलं, मला अशी बुद्धी झालीच कस काय, मला अशी बुद्धी झालीच कस काय. आणि मग लक्षात आलं हा टोप कोणाचा होता? ज्यांची दुर्बुद्धी होती ना, ज्यांनी भगवान श्रीकृष्णाची पण निंदा केली, देवाची पण, त्यांचा टोप होता या ठिकाणी तो. आणि मग या ठिकाणी त्या राजाकडे त्या साधूकडे गेले, त्यांच्या या ठिकाणी दर्शन घेतलं, क्षमा मागितली. परंतु त्या साधूंनी सांगितलं दिलेला शाप या ठिकाणी आता तो खरा होणार आहे, बघ कसं करायचं. त्यावेळेस या ठिकाणी राजा 7 दिवसात मरण येणार या ठिकाणी हा प्रश्न राजा पुढे या ठिकाणी उपस्थित झाला होता. आपण 7 दिवसात गतप्राण होणार, आता याच्यातून सुटायचं कसं? म्हणून या ठिकाणी
त्या राजा परिचितीने या ठिकाणी सर्वस्वाचा त्याग करून या ठिकाणी तो गंगेच्या काठी या ठिकाणी गेलेला आहे. आणि गंगेच्या काठी गेल्यानंतर या ठिकाणी तो अंतःकरणापासून या ठिकाणी साधूच्या भेटीची या ठिकाणी विनंती करतोय. मंडळी, ज्या वेळेस या ठिकाणी या जीवाला मुमुक्षत्व निर्माण होतं त्याला मुमुक्षत्व म्हणतात. मुमुक्षत्व निर्माण झाल्याबरोबर या ठिकाणी साधू घर चालून येतो बरं का त्या क्षणाला. पण मुमुक्षत्व निर्माण झालं पाहिजे. कमी उद्धार पावेल वै कृपा करिल भगवंताच्या भेटीची संतांच्या भेटीची ओढ लागली होती. काही मी उद्धार पावेल, माझा उद्धार आता 7 दिवसात कसा होईल. काही कृपा करेल नारायण, तो विश्वाचा असणारा परमात्मा कसा माझ्यावरती कृपा करेल. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. अशी उद्धाराची ओढ, ईश्वर भेटीची या ठिकाणी ओढ लागल्यानंतर साधू चालून येतो आपल्या घरी. साधू आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये उदाहरण आहे. साधू आपल्या घरी, आपले गुरु आपल्या घरी चालत आले. तर आपण गुरुच्या घरी नाही गेलो, कोण गेला असलो तर या ठिकाणी मला वर हात करा, बोट करा असं एखादा तसा. परंतु या ठिकाणी तरी पण या ठिकाणी साधूनीच बोलावलं असं लक्षात घ्या. साधूकडे जाण्याची गरज नाही आणि तुम्हाला साधू शोधायची पण गरज नाही. साधू तुमच्या घर चालून येतो. फक्त तुमच्या अंतःकरणाला या ठिकाणी त्या भेटीची ओढ लागली पाहिजे. त्याला मुमुक्षत्व म्हणतात. असं त्या राजाच्या अंतःकरणामध्ये मुमुक्षत्व निर्माण झालं आणि त्या कारणाने या ठिकाणी महात्मे तर तयारच होते. काय महात्मे तयार असतात. भगवंत या ठिकाणी गुरुचं रूप घेऊन या ठिकाणी येतो आपल्या घरी. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. शुकाचार्य या ठिकाणी समोरून येताना दिसतो आणि तिथं मात्र या ठिकाणी त्यांनी साष्टांग असा दंडवत घातला परिचिती राजाने आणि त्यांना सांगितलं, मला उद्धाराचा मार्ग, माझा 7 दिवसामध्ये उद्धार करण्याचा मार्ग या ठिकाणी मला सांगा. त्यावेळी 7 दिवस त्यांनी भागवत सांगितलं. भागवत सांगितलं म्हणजे काय सांगितलं. भागवत हे तत्व आहे, गीता हे तत्व आहे. गीता म्हणजे काय तत्व आहे, भागवत हे तत्व आहे. भगवान श्रीकृष्णाने ते उद्धवाला सांगितलं तेच भागवत या ठिकाणी राजा परिचितीला कोणी सांगितलं, शुकदेवांनी. आणि मग मात्र या ठिकाणी ज्यावेळेस या ठिकाणी भागवताची 7 दिवस कथा चालली, ते ज्यावेळेस या ठिकाणी स्वरूपाचं ज्ञान राजा परिचितीला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान करून दिले. भागवतामध्ये ज्ञानेश्वरी मध्ये आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान आहे. हे भाकड कथा नाही तर तिथं बघा तुम्ही
हे भाकड कथा नाहीत या कीर्तनामध्ये आता जे सांगल्या जातात त्या भाकड कथा अजिबात नाहीत त्याच्यामध्ये. त्या ज्या आहेत त्या या ठिकाणी स्वरूपाचं ज्ञान या ठिकाणी करून दिलं. म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह राजा परिचितीने का केला? त्याच्या पाठीमागे मरणाची भीती लागली होती. बरोबर? जशी आपल्या सर्वांच्या पाठीमागे मरणाची भीती लागली, त्याला जसं 7 दिवसामध्ये मरण येणार होतं ना, तसं आपल्याला पण सर्वांना 7च दिवसात आपण मरणार आहेत. लक्षात घ्या. सोमवारी नाही मेला तर मंगळवारी मरण, मंगळवारी नाही मेला तर बुधवारी मरण, बुधवारी नाही मेला तर गुरुवारी नाही मेला तर शुक्रवारी नाही गेलं तर शनिवार नाही गेलं तर आणि रविवार नाही गेला तर 7च दिवसात आपल्याला पण जायचं. जसं राजा परिचितीला 7 दिवसात जायचं होतं, तसं आपल्याला पण या ठिकाणी तसाच प्रश्न उपस्थित झालेला आहे राजा परिचितीसारखा आपल्याला पण. फक्त या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी गुरु करून या ठिकाणी त्या स्वरूपाचं ज्ञान करून घेतलं. आणि ज्या वेळेस या ठिकाणी 7 दिवस पूर्ण झाले, शेवटचा दिवस 7व्या दिवशी या ठिकाणी सर्प येणार आहे आणि दंश करणार आहे. परंतु माझा शिष्य पूर्णत्वाला गेला का, या ठिकाणी गुरुनी परीक्षा पाहायची ठरवली. त्यावेळेस या ठिकाणी राजा परिचितीला या ठिकाणी सांगितलं, राजा, अरे ज्या मरणाच्या भीतीने तू माझ्यापर्यंत आला होता, जी मरणाची भीती होती, त्या मरणाच्या संबंधाने तुला मी जी भागवत कथा सांगितली, आता तुला कसं वाटतंय बरं? गुरुदेवा, तुमचा जो या ठिकाणी स्वबोधाचा निजबोधाचा प्रसाद भेटला, मला माझ्या स्वरूपाचं ज्ञान झालं. मी कोण आहे या ठिकाणी मला समजलं. मरणारा मी नाही, मरणारा माझा देह आहे. पण तुम्ही मला या ठिकाणी जो तू आत्मा आहेस, तुझ्या स्वरूपाचं या ठिकाणी माझ्या स्वरूपाचं मला तुम्ही ज्ञान करून दिल्या कारणाने या ठिकाणी आता मला मरण राहिलं नाही. माझे या ठिकाणी हे देण्यात आलंय. मंडळी, या ठिकाणी आपल्याला पण तसेच महात्मे शुकाचार्यांसारखे भेटले बरं का. संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंगदादांसारखे, दादांसारखे महात्मे तसेच भेटल्यात. आणि त्या राजा परिचिताला जे या ठिकाणी ज्ञान सांगितलं होतं ना, आत्मज्ञान, तेच ज्ञानाचा उपदेश आपल्याला केलेला आहे. फक्त बुद्धीचा निश्चय होणं गरजेचं आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी बाय आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखवे पूर्ण तत्परायण. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाचार दै गिवसित आले. तयाची समता दृष्टी बोले विशेष काही. बुद्धीचा निश्चय होणं गरजेचं आहे. राजा परिचितीचा निश्चय झाला, आय एम नॉट द बॉडी, आय एम द सोल. मी देह नाही. मी कोण आहे? मी आत्मा आहे.
आपल्याला पण स्वरूपाचा बोध केलाय या ठिकाणी, पण निश्चय जर झालं नाही ना तर या ठिकाणी निश्चया वाचून या ठिकाणी परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान आणि दृढ अपरोक्ष ज्ञान जर झालं नाही तर या ठिकाणी परमार्थ या ठिकाणी फेल जातो. राजा परिचितीने अखंड हरिनाम सप्ताह केला. या ठिकाणी त्याचा सप्ताह सक्सेस झाला. आपण पण गावोगावी सप्ताह करतो. त्याला कशाची भीती लागली होती? मरणाची. आपल्याला कशाची भीती लागलेली? कशाची? मरणाची भीती आहे ना. भीती का मरण आहे? हा, मरण आहे होय. मरण आहे का मरणाची भीती? मरणाची भीती मंडळी, मरणाची भीती आहे आणि भीती घालवायची परमार्थ. मरण आहे का मरणाची भीती? रात्रीच्या वेळेस या ठिकाणी ही भीती कुणाला असती? अज्ञानाला का ज्ञानाला? ज्ञानी माणसाला भीती नाही बा. हे बाळाला म्हटलं ना, ए बाळा, ही आई या ठिकाणी इकडे तिकडे कुणीकडे फिरत ना, ती म्हणते ए बाळा त्या अंधारात जाऊ नको, तिकडे बोकाडे आहे, बागुलबो आलाय तिकडं. आता या बाबांना म्हणलं या ठिकाणी, ओ बाबा या ठिकाणी तिकडे अंधारात जाऊ नका, तिकडे बागुलबाई भोकाडी. ती म्हणतात महाराज या ठिकाणी ही कवर फशिता. बागुलबाई भोकाडी आहे का? पाहिली का तुम्ही? परंतु ही बाळ बी घाबरत आहे ना, आणि तुम्ही घाबरत नाही. याला कारण काय? त्याच्याकडे अज्ञान आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे. जसं बागुलू आणि भोकाडी आहे ना, ह्या वस्तूच नाहीत या जगात, पण त्या वस्तूची भीती मात्र या ठिकाणी अज्ञानाला आहे. तसं मरण नाहीच, मरणाची भीती अज्ञानी लोकांना आहे. विठाला अमर आहा, खरे की पहा खोटे. हे खरे का खोटे जरा या ठिकाणी पहा. आपण जर बोधावरती असून ना सद्गुरूने दिलेल्या, तर या ठिकाणी मग मात्र भीती वाटणार नाही. अमर आहेत तुम्ही. पण जसं या ठिकाणी राजा परिचितीचा फक्त निश्चय झाला गुरुने दिलेल्या बोधा, गुरुने दिल्या ठाम विश्वास होता गुरुवरती. माझ्या गुरुने जे सांगितलं ना, या ठिकाणी ते चुकीचं सांगणार नाही. मला माझ्या स्वरूपाचं ओळख करून दिली. मी आत्मा आहे, मी देह नाही. मी आत्मा आहे, मी देह नाही. हा सद्गुरूंचा बोध आहे बर का. त्याला प्रबोध म्हणतात. तो मी कोण? मी का हा मी? तो मी. आपलं जे अनुग्रहाचं वाक्य ना, त्याचा अर्थ या ठिकाणी असा आहे, तत्वम अशी, तत्वम अशी, तत्वम अशी. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, अशी म्हणजे आहे. कोण? ते आत्मस्वरूप तू आहेस, हे नाहीस तू. हा गुरुचा बोध आहे. आणि तो बोध ज्या वेळेस या ठिकाणी ज्याच्या अंतकरणामध्ये सद्गुरु बोध करतात, परंतु तो ठसला पाहिजे ना आपल्या अंतकरणात. राजा परिचितीच्या या ठिकाणी अंतकरणात ठसला.
त्यांचा सप्ताह या ठिकाणी जो केलेला सक्सेस झाला या ठिकाणी ज्याच्यासाठी केला होता. आता मला या ठिकाणी भीती नाही. त्याच काळामध्ये या ठिकाणी एक कसा आला पहा, राजा परिचितीला या ठिकाणी मरण. राजा परिचिती काही सामान्य नव्हता. तो या ठिकाणी त्या बोरातून या ठिकाणी आळी एक निघाली, तिने सर्पाचं रूप धारण केलं आणि दंश केला. परंतु या ठिकाणी ते देहभावावरती राहिले नव्हते. ते स्वस्वरूपामध्ये या ठिकाणी निमग्न झाले होते. कारण त्यांच्या या ठिकाणी खात्री झाली होती, ठाम झाले होते ते, मला मरण नाही. मरण. आणखी एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सूर्य उगवतो आणि मावळतो ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे? सुशिक्षित माणसं माझ्या पुढे बसलेले आहेत बरेचसे, बहुतांश सुशिक्षितच आहेत. सूर्य उगवतो आणि मावळतो, खरं का खोटं? हे म्हणतात खोट आहे. तुम्ही आनंद संप्रदायाचे काय? खोट आहे म्हणतात. सूर्य उगवतो, आता सगळ्यांना दररोज उगवलेला दिसतोय, मावळलेला दिसतोय, परंतु या ठिकाणी खोट म्हणतात. हा खोटच आहे. आमच्या एखाद्या सायंटिस्टला जर विचारलं ना, अहो विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा विषय पुस्तकात या ठिकाणी आलेला आहे पहा. म्हणले या ठिकाणी पृथ्वी या ठिकाणी जाग्यावर, या ठिकाणी सूर्य जाग्यावर आहे, पृथ्वी त्याच्या भोवताली फिरते. पृथ्वीचं परिभ्रमण चाललेलं आहे. सूर्य मात्र आता अमेरिकेमध्ये सूर्य उगवलेला आहे. म्हणजे सूर्य उगवतोय, मावळतोय का? सूर्य उगवत नाही, सूर्य मावळत नाही. सूर्य जाग्यावरच आहे. आत्मा जन्मत नाही ना आत्मा मरत नाही. आत्मा जसाची तसाच आहे. आत्म्यामध्ये काही बदल होत नाही, कित्येक काळ जरी लुटला तरी. आणि आपल्याला सद्गुरूंनी काय बोध दिलाय? तू कोण आहे? शिवम 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 शिव. हे जे शिव आहेत ना, शिवोहम 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 शिवहि केवलम. काय अष्टमलोक या ठिकाणी ग्रंथामध्ये या ठिकाणी आले. त्याला विचारलं या ठिकाणी तू कोण आहेस? तो म्हणतो या ठिकाणी मी कुणी मनुष्य नाही, मी कोणी गंधर्व नाही, मी कोणी किन्नर नाही. या ठिकाणी मी कोण आहे? शिवोहम. हे गुरुचा बोध आहे बरं का. आणि जो त्या बोधावरती या ठिकाणी आहे ना, स्थिर आहे. आत्मा मरतो का? वाचलं कोणत्या पेपरला? आत्मा अमक्या अमक्याचा मेला. आणि तुम्ही कोण आहेत? तुम्ही कोण आहेत? काय सांगितलंय प्रबोधामध्ये आपल्याला? या ठिकाणी सांगितलंय बा, गुरुनी सांगितलंय या ठिकाणी, आपल्या गुरुनी सद्गुरूंनी सांगितलंय तू कोण आहे? हे तू नाहीस. हे तर अज्ञान आहे. हे अज्ञान आहे. दुसरं उदाहरण सांगतो, नाही पटलं तर, नाही कळालं नसेल आता ती पृथ्वी ती. मग सोपं उदाहरण सांगतो. या ठिकाणी हा रस्ता इकडे कुठं जातो मंडळी? काष्टी जातो. आणि इकडे कुठं जातो? आता हे तुमचं म्हणणं खरंय का खोटंय? मी सिद्ध करून दाखवतो हे म्हणणं तुमचं खोटंय. रस्ता जाग्यावरच आहे. रस्ता जात नाही काष्टीला. रस्ता इकडे नावऱ्याला पण जात नाही. रस्ता जाग्यावरच आहे. फक्त त्या रस्त्यावरून वाहनं जातात आणि वाहनं येतात, माणसं जातात, माणसं येतात. या ठिकाणी प्राणी जातात, प्राणी येतात रस्त्यावर. रस्ता तुम्ही या ठिकाणी हुशार या ठिकाणी म्हटले, या ठिकाणी रस्ता काष्टीला जातो. हे अज्ञानातलं बोलणं. जसा रस्ता या ठिकाणी जागेवर आहे तसं आपलं आत्मस्वरूप या ठिकाणी आहे, तसंच आहे. देह जातो आणि देह येतो, पण आपण देह नाही ह्या सद्गुरूंचा बोध आहे. विठाला परंतु हे ज्ञान घेण्यासाठी या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये
सद्गुरु, गुरु नाही बरं का, नाही का, सद्गुरु पाहिजे. सद्गुरु म्हणजे कोण? सदवस्तूची जी अनुभूती आणून येतात, वस्तूची जी या ठिकाणी आपल्याला दर्शन करून देतात ना. मगाशी ओवी होती प्रवचनात, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शनम, दर्शनी समाधान अति जैसे. जिथं सद्गुरु आहे तिथं आत्मज्ञान आहे. काय? कोणतं ज्ञान? आत्मज्ञानी चोखडी संत माझी रूपडी. संत हे आत्मज्ञानामध्ये चोख असतात, आत्मज्ञान देतात, आणि जे आत्मज्ञान देतात तेच सद्गुरु येतो, तेच फक्त संत येतो. आत्मज्ञान देणारे, बाकीचं ज्ञान तुम्हाला देणारे या ठिकाणी ते सर्व संसारिक येतो, परंतु आत्मज्ञान त्याला म्हणायचं सद्गुरु. सदवस्तूची म्हणजे सदवस्तू एकच आहे या विश्वामध्ये, ती म्हणजे आत्मा. आत्मा पूर्वी होता भूतकाळामध्ये, आता पण आत्मा तुमच्याकडे, आणि आपण गेलो तरी आत्मा मरून जाणार. आत्मा तिन्ही काळामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी असे सद्गुरु या ठिकाणी मिळाले, ज्यांनी या ठिकाणी आपल्या मूळ स्वरूपाचं या ठिकाणी आपल्याला ज्ञान करून दिलं. जसं या ठिकाणी शुकदेव या ठिकाणी शुकाचार्य महाराज या ठिकाणी भेटले राजा परिचितीला, तसे महात्मे भेटले. त्यांनी या ठिकाणी तुम्हाला जे नाम दिले ना, हे नाम नाही बरं, ते नाम नाही, तुम्हाला देव दिलाय. बघा पटत असलं तर, नाम नाही, देव दिलाय. देव निश्चय व्हायला पाहिजे साधकाचा फक्त. नाम हे देव आहे. तुम्ही आणि तुमचं नाव एक का दोन, म्हणजे गडबडीत या ठिकाणी विसरून राहिलं घरीच. आपलं नाव आणि आपण एक, आणि देवाचं नाव आणि देव. मग आपल्याला भेटलंय सद्गुरु कडून, नाम भेटलंय का देव भेटलाय? हा देव या ठिकाणी घरोघरी आमच्या संतांनी जाऊन वाटला बा. देव घ्या कोणी, नाम हे काय? देव आहे. आणि तो देव या ठिकाणी दिला. ज्याला नाम भेटलं या ठिकाणी त्याला देव भेटलेला आहे. नाम म्हणजे सामान्य समजू नका. नाव वेगळं, नाम वेगळं, मंत्र वेगळे. आपण या ठिकाणी देवाचं, ज्याला सद्गुरूचं नाम भेटलेलं आहे ना सद्गुरूकडून, या ठिकाणी त्याच्यासारखा भाग्यवान, त्याच्यासारखा श्रीमंत या जगात कोणच नाही. या सगळ्या विश्वामध्ये सर्वात पंचमहाभूत मोठे आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. या पंचमहाभूतांपैकी सर्वात मोठं पंचमहाभूतांपैकी एक भूत आहे. ते कोणतं? आकाश, गगन म्हणतो आपण. काय? या पृथ्वीला पण या ठिकाणी, पृथ्वीच्या बाहेर पण या ठिकाणी आहे. आणि नाम त्याच्यापेक्षा मोठे. गगनाहुनी वाढ नाम
म्हणजे गगनापेक्षाही मोठं काय नाम आहे. घ्यावं का नाही शाने माणसाने. म्हणजे नाम घेतलं तो किती मोठा. गगनापेक्षा नाम मोठं आणि नाम घेणारापेक्षा नाम घेणारा, नामापेक्षा नाम घेणारा. म्हणजे ज्यांना नाम मिळालं ते किती मोठे काय. ज्यांना नाम मिळालं त्यांचे इतके कोणीच मोठे नाहीत. म्हणून या ठिकाणी आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी नाम घ्यायची विनंती केलेली अभंगाच्या प्रथम चरण. नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता निवडलेला अभंग. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात नाम घेता उठा उठी. जर नाम जर घेतलं आपण काय परिणाम होणार आहे. होय संसाराची तुटी. आपला संसार या ठिकाणी तुटून जाणार आहे. संसार बरे का म्हणले या ठिकाणी. हे जर संसाराचं वाटलं होत असलं तर कशाला यांचं नाम घ्यायचं. संसाराची तुटी होती काय. संसार तुटून जातो तर नाम कशाला घ्यायचं. संसार कशाला म्हणतात हे अगोदर समजणं गरजेचं आहे. संसार कशाला म्हणतात. जन्म आणि मरणाला संतांच्या भाषेमध्ये संसार म्हणतात. आपण जो करतो या ठिकाणी हा प्रपंच आहे हे भांड्या कुंड्याचा. हे तुटत नाही. हे चांगला होतं नाम घेतल्यावर. पण संसार तुटतो म्हणजे जन्म मरणाचा फेरा तुटतो. संसार त्यालाच म्हणतात काय. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम हे संसारे कलदुसरे अरे भज गोविंदम मूढमते भज गोविंदम. हे मूर्खा या ठिकाणी भज गोविंदम संसार या ठिकाणी तोडायचा असेल तर या ठिकाणी तू त्या गोविंदाचं भजन कर. अर्थात या ठिकाणी ते नाम घे. होय संसाराची तुटी म्हणजे जन्म आणि मरणाचा फेरा या ठिकाणी तुटून जातो. जन्म मरणाचा फेरा ज्याला वाटत असेल ना तोडावा त्यांनी नाम घेणं अत्यंत गरजेचं आहे. नाम घेतल्याशिवाय जाऊ नका. नाम घेतल्याशिवाय जाऊ नका. कारण या ठिकाणी नाम घेतल्याशिवाय जर गेला तर परत या ठिकाणी येतात जन्माला. परत नाम नाही घेता गेला तर या ठिकाणी परत जन्माला यावं लागणार आहे आपल्याला. कारण नामच असं या ठिकाणी साधन आहे, असं शस्त्र आहे की जन्म मरणाचा फेरा तोडू शकतो. इतर जे साधन आहेत ना इतर साधने जन्म मरणाचा फेरा तोडणारी नाहीत. लक्षात घ्या. स्वर्ग प्राप्ती करून देतील, ब्रह्म प्राप्ती करून देतील. पण ब्रह्म प्राप्ती झाली स्वर्ग प्राप्ती झाली तरी जन्म मरणाचा फेरा चुकत नाही. ब्रह्मपदाचे निवडिसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. ब्रह्मपद जरी प्राप्त झालं तर पुनरावृत्ती म्हणजे जन्म मरणाचा फेरा मात्र या ठिकाणी तिथं जरी गेलं तरी परत या ठिकाणी यावं लागतं. स्वर्गात गेलं ना मग तया पुण्याची पावटी सरे सरेची इंद्रपणाची ओटी उतरे येऊ लागती माघारी मृत्यू लोका. जैसा वेशा भोगे कवडावेचे मग दारही चिपून येतयचे तैसे लाजिरवाने दीक्षितांचे काय सांगू. पुण्य करू स्वर्गात गेला
पण स्वर्गात जरी गेला ना तरी या ठिकाणी जन्म मरणाचा फेरा चुकत नाही बरं, मोक्षाची प्राप्ती होत नाही. इथं मनुष्य जन्माला आल्यानंतर या ठिकाणी मी नेहमी सांगत असतो, या ठिकाणी 4 मार्ग आहेत. पहा किती 4 मार्ग आहेत. त्या 4 मार्गातून आपल्याला कोणत्या मार्गाने जायचंय तुम्ही ठरवा. मार्ग तुमच्या पुढे मांडतोय. कारण बस स्टँड वरती अलाउन्सिंग करणारा जो असतो ना तो कंट्रोलर तो सांगतो, तो म्हणत नाही या ठिकाणी या गाडीत बसा. तो काय सांगत असतो, ही 9192 क्रमांकाची गाडी आहे, ते या ठिकाणी शिक्रापूर वरून या ठिकाणी आलेले आहे. आता या ठिकाणी इनमगाव मार्गे श्रीवंद्याला जात आहे. इच्छुक प्रवाशांनी त्या गाडीमध्ये बसा, आपला प्रवास सुखाचा हो. धन्यवाद. 2 नंबरला जी गाडी आलेली आहे ना ती गाडी या ठिकाणी खाली जामखेड वरून या ठिकाणी आलेला आहे. आता ती या ठिकाणी पुण्याला जात आहे. इच्छुक प्रवाशांनी त्या गाडीमध्ये बसा, आपला प्रवास सुखाचा हो. धन्यवाद. असं तो या ठिकाणी सांगत असतो. परंतु आपल्याला कोणत्या गावाला जायचं हे आपण ठरवायचं, त्या गाडीत बसायचं. बरोबर, हे कुणी ठरवायचं बरं? केव्हा ठरवायचं? बस स्टँड वरती गेल्यावर ठरवायचं. चाललेला आहे की तो जो कंट्रोलर या ठिकाणी सांगतो आहे तो मार्ग दाखवतोय, मार्गदर्शन करतोय. या मार्गाने कोणत्या जायचं हे आपण ठरवायचंय. मंडळी या ठिकाणी पापाच्या मार्गाने गेलं, अनाचार हिंसा या मार्गाने जर गेलं तर आपण नरकाला जाणार आहोत. आपलं जर पाप वाढलं तर या ठिकाणी नरकाची प्राप्ती होते. आपलं पुण्य वाढलं तर या ठिकाणी आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते. आपलं पाप आणि पुण्य समान झालं तर मनुष्य देहाची प्राप्ती होते. पाप पुण्य समान समी तैच पाविजे कर्मभूमी. पाप आणि पुण्य समान झाले म्हणून मनुष्याचा जन्म भेटला. आणि चौथा जो मार्ग आहे ना तो फार अत्यंत महत्वाचा आहे. तो नामाचा मार्ग यांनी प्रमाण दिलं. तो काय? तो नामाचा मार्ग या ठिकाणी तो मात्र या ठिकाणी मोक्षाचा मार्ग आहे. पाप आणि पुण्य जर आपलं संपून गेलं तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होती. गेलं का? ज्याचं गेलं असेल त्याची मोक्षाची प्राप्ती होती. त्याला या देहात होत नाही, गेले नाही. याची देहे याची डोळा म्हणजे याच देहात असताना याची डोळा याच डोळ्यानी भोगो मुक्तीचा सोहळा. मेलेवर नाही बर का मोक्ष. हा चौथा पुरुषार्थ आहे. हा धर्म अर्थ काम आणि मोक्ष. हा जिवंत असताना हा मोक्ष भोगता येतो. केव्हा?
जो नामाचं या ठिकाणी चिंतन करतो, ज्याच्याकडे नाम आलं ना त्याला या ठिकाणी हे जन्म मरणाचं बंधनच राहत नाही. या ठिकाणी जन्म मरणाचं बंधन या ठिकाणी संपून जातं त्याचं. म्हणून या ठिकाणी या ठिकाणी फार मोठा नामाचा लाभ आपल्या गावापर्यंत आपल्या क्षेत्रापर्यंत आलेला आहे. तो लाभ आपल्या गाठीला बांधा. अभंगाच्या वृत्ती चरणात ऐसा लाभ
बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. असा हा नामाचा लाभ. लाभ कोणता आपण लिहितो का नाही या ठिकाणी दुकानावरती आपल्या शुभ लाभ. शुभ लाभ. शुभ काय आहे? शुभ एक नाम आहे. आणि लाभ काय होणार आहे? नामाचाच लाभ होणार आहे. बाकीचा या ठिकाणी लाभ आपल्या बरोबर येत नाही. म्हणून ऐसा लाभ बांधा गाठी म्हणजे या ठिकाणी त्या नामाचा स्वीकार करा जेणेकरून विठ्ठल पायी पडे मिठी. नाम जर घेतलं तरी विठ्ठलाच्या पायात मिठी पडते. अर्थात विठ्ठलाची देवाची प्राप्ती या साधनाशिवाय होत नाही. बरं का बरोबरांचे अभंग या नाना साधनाच्या केल्या फटफटा त्या न पोचती त्याच्या दारवंटा. देवाच्या दारात पण नाम सोडून बाकीचे साधन जात नाहीत. म्हणून बाकीच्या साधनाच्या भानगडीत पडण्यापेक्षा या ठिकाणी एक नाम घ्यावं. एक गावा मी विठोबाचे नाम अनेकापे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. म्हणजे साधू संत सांगतात आम्ही बाकीचे मार्ग या ठिकाणी मोडून टाकले. मोडून या वाटा सूक्ष्म. सूक्ष्म म्हणजे या ठिकाणी काय बारकाले सूक्ष्म वाटा वाट्या ना देवाकडे जाण्याच्या या ठिकाणी ते सगळे वाटा मोडून चालले. एक्सप्रेस हायवे बनवला नामाचा. ते कुणीही या ठिकाणी घेता येतं ना. या ठिकाणी अगदी लहान असू मोठा असू गरीब असू श्रीमंत असू स्त्री असू पुरुष असू बालक असू वृद्ध असू कोणाला पण या ठिकाणी नामाचा स्वीकार करता येतो. नामाच्या मार्गाने सर्वांना चालता येतं. बाकीचे जे मार्ग आहेत ना ते खडतर आहेत बरं. थोडेसे अवघड येतं कठीण येतं. काय योगाची वाट जरी पाहायला गेलं ना आपण योगाची वाटा जे का रेगाले सुबटा तेने दुःखाचाची वाटा भागाला. काय योगाच्या वाटण जरी या ठिकाणी गेलं ना माऊली योगी असताना ती योगाचे नको म्हणतात त्या मार्गाने येऊ नका तुम्ही. योग याग विधी नये सिद्धी. याग विधी नये सिद्धी. योग याग विधी. योग करा याग करा कुठले विधी करा आणि या ठिकाणी येणे ही सिद्धी. आपण आपल्या साध्यापर्यंत या ठिकाणी जाऊ शकत नाही. आपल्याला आपल्या साध्यापर्यंत जायचं असेल आपल्या सर्वांचं या ठिकाणी साध्य आहे ना ते या ठिकाणी ईश्वर आहे. अनेक भक्तीचे प्रकार आहेत. प्रत्येक भक्तच आहे. प्रत्येक जीव हा भक्त आहे. फक्त त्याला या ठिकाणी मूळ भक्ती सापडत नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात पा देख मनुष्य जात सकळ जुबावताच भजनशील झाले असे केवळ माझेच ठाई. हे माझंच भजन करतात या ठिकाणी. फक्त या ठिकाणी देवीची भक्ती जरी केली तरी ती माझ्यापर्यंतच येऊन मिळते. शिवशंकराची केली तरी माझ्यापर्यंतच येऊन मिळते. दत्तात्रयांची केली तरी माझ्यापर्यंत. मावलायाची केली तरी माझ्यापर्यंत येऊन मिळते. देख मनुष्य जात सकळ सगळे माणसं या ठिकाणी स्वभावताच वचनशील या ठिकाणी बसतात या ठिकाणी. परंतु या ठिकाणी कोणत्या देवाची सेवा करावी या जीवाला समजत नाही. म्हणून पुढची फार महत्वाची. ज्ञाने विनवण असले ज्ञान नाही कोणत्या देवाची सेवा करावी कोणती भक्ती करावी हे कळत नाही. ज्ञाने विनवण असले बुद्धी भेदाशी आले कल्पून येते कल्पू लागले अनेकत्व. आता अनेक देव आहेत का एकच देव आहे? सबका मालिक. या ठिकाणी वाटतं का पटतं का आपल्याला? खरोखर या ठिकाणी देव एक आहे आणि तो देव म्हणजे तुमचा आमचा आत्मा हा देव आहे. म्हणून विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. हा आत्मदेव या ठिकाणी या आत्मदेवाची सेवा करा. ही आत्मदेवाची सेवा कशी करायची या ठिकाणी आमचे सद्गुरू संत सांगत असतात. कशी त्याची सेवा करायची. ज्याला कोणाला त्याची सेवा भेटलेली आहे ना ज्याला नाम भेटलं त्याला ती सेवा सांगितली. बसा डोळे झाकून काय ती देवाची सेवा आहे खरी.
ती जर केली सेवा तर या ठिकाणी मग मात्र या ठिकाणी आपल्याला बाकीचे साधन करण्याची आवश्यकता पडत नाही. बाकीचे साधन नव्हे हे बाकीचे जे साधन आहेत ना हे पुण्य प्राप्त करण्याचे साधन आहेत, परंतु ईश्वर प्राप्तीचं साधन या ठिकाणी एकच आहे, ते म्हणजे नाम. म्हणून ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. नव्हे हे साधन आहेत ना हे तुम्ही आम्ही या ठिकाणी तयार केले हो. संतांनी या ठिकाणी कोणत्याच सांगितलं नाही या ठिकाणी हे बाकीचे साधन करायचे. ही बाकीचे साधन आहेत ना आमच्या संतांनी उलट त्या साधनांचा या ठिकाणी तिरस्कार केला आहे. ते साधन त्याच्याबद्दल त्याचा निषेध केलेला आहे. बाकीचे साधन ना नाम सोडून बाकीच्या साधनांचा निषेध केलाय. न लगे दंड मुंडना न लगे दंड मुंडना न लगे दंड मुंडना न लगे अंतकरणातलं ओळखता आलं पाहिजे. आता ह्याला काय पाहिजे नाही, ते ज्यांनी गौंडीच्या हाताखाली काम केलंय ना त्याला कळतं या ठिकाणी आता इथं दगड कोणता बसत नाही तर त्याला माहिती तो गौंडी थापीची या ठिकाणी फेकून मारतो. नलगे दंडन मुंडन. तुम्हाला ईश्वराच्या प्राप्तीसाठी दंडन करण्याची काही गरज नाही. खूप दंडन करतात, या शरीराला दंड करतात. न लगे दंडन मुंडन, बालाजीला जाऊन नाही का मुंडन करतात, हे करायची आवश्यकता नाही बरं का देवासाठी. न लगे पंचाग्नी साधन. हे पंचाग्नी साधन असं आहे की या ठिकाणी 5 बाजूनी अग्नी पेटवायचा. 4 बाजूनी इकडं अग्नी पेटवायचा, इकडं अग्नी पेटवायचा, इकडं पाठीमागे अग्नी पेटवायचा. आणि वरती आहे ना वरती मेचं सूर्याचं ऊन किंवा या ठिकाणी असं गाडगं घेतलं जातं आणि त्या गाडग्यामध्ये विस्तू या ठिकाणी ठेवला जातो, अग्नी पेटवलं जातं. त्याला पंचाग्नी साधन म्हणतात. काय आम्ही एक प्रकार पाहिला होता खानदेशमध्ये तसा, म्हणून सांगतो पाहिलेलं आहे. पंचाग्नी साधन. न लगे पंचाग्नी साधन. या साधनाची पण गरज नाही. न लगे तीर्थाचे भ्रमण. कुठं तीर्थाला भ्रमण करण्याची गरज नाही. ज्याला या ठिकाणी नाम भेटतं ना मग काय करा तुम्ही आठवा मधुसूदना, म्हणजे ते सद्गुरून दिलेलं असतं नाम आठवा. या ठिकाणी त्यांनीच या ठिकाणी तुम्हाला त्या देवाची प्राप्ती होईल. कारण बाकीचे साधन देवाची प्राप्ती करण्याचे नाहीतच. अभंगाच्या तुटीच्या नामा परते साधन नाही. अभंगाच्या प्रत्येक अंकाच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात नामा परते
नामाशिवाय म्हणजे परते म्हणजे दुसरं. नामा परते साधन नाही, ईश्वर प्राप्तीचं देव प्राप्तीचं साधन दुसरं नाही. जे तू अनेक करशील काही, तू अनेक जर काही करत असेल नाम न घेता, नाम घेऊन काही करा बरं. नाम घेऊन तुमची शेती जरी केली ना, सावता महाराजांसारखं या ठिकाणी देवाला यावं लागेल तुमच्या शेतात काम करायला. नाम घेऊन तुम्ही जर या ठिकाणी तुमची ड्युटी जरी केली ना, तर ती देवाची पूजा होते. नाम घेऊन तुम्ही तुमचा धंदा जरी व्यवसाय जरी केला ना, कुठलाही व्यवसाय असू द्या तुमचा, तरी ती देवाची पूजा होती. अरे सज्जन कसायचा या ठिकाणी काय धंदा होता, पण ती देवाची पूजा होत होती. मटन शॉपी होती, मटन शॉपी. परंतु या ठिकाणी काय होत होत, सज्जन कसाया विकुला गे मास, देव मासी काय यायचं कसं काय. कारण या ठिकाणी तुमचं कर्म कोणतंही असू द्या, फक्त ते करत असताना असं काय नाही. या ठिकाणी नाम घेतल्यानंतर या ठिकाणी बाकीचं या ठिकाणी अहो नाम घेणार आणि काही कर्म करू द्या, त्यांनी कुठलंही कर्म करू द्या, त्याची शेतीवाडी करू द्या, त्याचा उद्योगधंदा करू द्या, तो कुठं नाही तीर्थक्षेत्राला गेलं ना, त्या तीर्थातले जे देव आहेत त्याला त्यांच्या घरी यावं लागतं. माझे भक्त गाती जेते नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नव्या देते कुव्याली सांगतो परितयापाशी पांडवा, मी हरपलो की वसावा, जेथ नाम घोष बरवा करती माझा. जिथं माझ्या नामाचा घोष चाललेला आहे ना, जिथं नामाचं चिंतन चाललेलं आहे, तिथं देवाला यावं लागतं. थांब निश्चय राहू द्या. विठाला विठाला म्हणून नामापरते साधन अनेक प्रमाणे सांगता येतील. काय हरिपाठात माऊलींनी पण या ठिकाणी सांगितलंय, नामापरते तत्व नाही रे अन्यथा, नामापरते तत्व नाही रे अन्यथा, नामापरते तत्व नाही रे परते तत्व. नाम घेतो का मग? घेतला असतं तर चांगले बरं का, नसलं घेतलं तर दादा आलेत घ्या. घर चालून आलंय काय, आयता आला घर पुसणी. नामा परते तत्व, दुसरं तत्वच नाही द्या अन्यथा. परते इथं पण परते शब्द आलाय पण, आणि अभंगाच्या 3ऱ्या चरणात पण परते शब्द आहे. परते म्हणजे दुसरं या ठिकाणी. म्हणून नामा परते साधन नाही, म्हणजे नामाशिवाय दुसरं साधनच नाही. जे तू अनेक करशील काही, म्हणून या ठिकाणी आमच्या साधू संतांनी या ठिकाणी हाका मारून या ठिकाणी तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये नाम घेण्याची विनंती करतात. Thank you.
सांगे तुका नाम घेता राहू नका. चारी पण चरणात नाम शब्द आलाय. नामाप्रती साधन नाही काय ऐसा लाभ बांधा गाठी. म्हणजे हा पूर्ण अभंग या ठिकाणी नामपर आहे. हकारून या ठिकाणी शेवटच्या चरणात हाका मारून सांगतात. पण लोक कुठं ऐकतात का? घेतात का? घेतात का? घेतलं तर या ठिकाणी चांगली गोष्ट आहे बरं का. ऐका, शहाणी सुरते माणसं आहेत या ठिकाणी ऐका. कारण आमच्या संतांनी या ठिकाणी बोंब मारून सांगितलं. वाजत से बोंब कोणी नाही कधी कानी. ठाला बोंबा मारून सांगितलं. एक दिवशी तुकाराम महाराज आणि रामदास स्वामींची या ठिकाणी संतांची या ठिकाणी मीटिंग होती. आता मीटिंग असल्या कारणाने या ठिकाणी बरेच आता दोन महात्मे एकत्र येणार आहेत म्हणल्यावर खूप या ठिकाणी समाज जमला होता. नदीचे एका किनाऱ्याला या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पाठीमाग काही माणसं तुकाराम महाराज आणि नदीच्या पलीकडल्या किनाऱ्याला या ठिकाणी रामदास स्वामी आणि त्यांच्या पाठीमागे काही मंडळी. रामदास स्वामीने या ठिकाणी आता संतांच्या खुणा संताच या ठिकाणी जाणती. पारदियाच्या खुणा जाणतेनेची साधाव्या. त्या रामदास स्वामी सगळी माणसं जमा झाली म्हणजे त्यांचं काहीतरी संवाद होणार आहे. संतांचा संवाद होणार आहे. या ठिकाणी त्या एक असा दगड घेतला आणि दगड पाण्यामध्ये टाकला. कुणी? रामदास स्वामींनी. आणि तुकाराम महाराजांनी दगड टाकल्याबरोबर या ठिकाणी इकडे बोंबलायला सुरुवात केली. आपण होळीच्या टायमाला जसं बोंब बोलतो ना तसं बोंबलायला सुरुवात केली. या ठिकाणी झाली म्हणले त्यांचा संवाद झाला. काय झाली म्हणले त्यांची बैठक. या ठिकाणी काय बाकीच्याला काही समजलंच नाही. या ठिकाणी ही माणसं आली होते ना बाकी त्या दोघांनाच समजले. ते पुन्हा रामदास स्वामी सांगत होते या ठिकाणी अरे ही जसं या ठिकाणी हे दगड टाकला हे पाण्यात बुडतोय तसं या ठिकाणी बुडत हे जन नदी खवेळा येतो कळवळा. म्हणून या तुम्ही संत येता तुकाराम महाराजांना म्हणले तुम्हाला बरंही पाहावं या ठिकाणी हे बुडतय समाज. या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सांगितलं. मस्तीच बोंबा मारून सांगतोय दररोज, परंतु लोक कुठं ऐकत येतो. या ठिकाणी काय मी नामाशिवाय दुसरं काही सांगतच नाही या ठिकाणी, पण लोक काय ऐकत नाही. परंतु या ठिकाणी तुम्ही सज्जन माणसं आहेत या शिरसगावचे, या ठिकाणी चांगले माणसं आहेत या ठिकाणी. त्यांनी या ठिकाणी नामाचा विषय ऐकला. काहींनी ऐकला नसल तर या ठिकाणी निश्चित या ठिकाणी ऐकून घ्या. विठाला आपले आणि 2 मिनिटं आहेत. जास्त तुमचं 1 मिनिट पण घेणार नाही. फक्त आता या ठिकाणी ज्या नामाबद्दल मी 2 तास बोललो ना ते नाम म्हणजे काय एवढं फक्त स्पष्ट करायचंय आपल्याला. नामाबद्दल आता सगळं कीर्तनात अख्ख्या कीर्तनात महत्व कशाचं सांगितलं? नामाचं महत्व सांगितलं. पहिला दिवस असल्या कारणाने मला लय महत्वाची सेवा दिली बरं का महाराजांनी. मी उलट पहिल्या दिवशी सेवा मागून घेतो का? कारण नामाचं या ठिकाणी वर्णन करायचं येतं. आतापर्यंत या ठिकाणी नामाचं कित्येक जणांनी वर्णन केलंय पण ते काही समजलंच नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी पोट भरून वर्णन करता येतं, नामाबद्दल बोलता येतं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कीर्तन असलं तर अनेक विषय बदलतात. म्हणून या ठिकाणी नाम या विषयावरती आपल्याला थोडस बोलायचं आहे. नाम म्हणजे काय? नाव नाही बरं का, नाव नाही, नाम बोलतोय आपण. सगळं कीर्तनात पाहिलंय नाम 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 हा शब्द पाहिलाय. नाव वेगळं आणि नाम वेगळं. धरा शब्द वेगळा आणि मारा शब्द वेगळा. थोडाच फरक आहे पण फरक लय होतो काय आहे का नाही. नाम म्हणजे काय आणि नाव म्हणजे काय? ज्या परमात्म्याची आपण माळ घातली, कोणत्या देवाची माळ घातली? पांडुरंगाची, विठ्ठलाची. विटेवरती उभं राहिला त्याच्यामुळे आपण विठ्ठल म्हणतो. मला सांगा विठ्ठल किंवा पांडुरंग हे देवाला ठेवलेलं नाव आहे का मूळ नाव आहे? ठेवलेलं नाव आहे. मग पांडुरंगाचं विठ्ठलाचं मूळ नाव काय आहे? काय आहे ते दादांकडे जावं लागेल विचार. ते जर तुम्हाला पाहिजे नसेल तर सद्गुरूच करावं लागेल.
सद्गुरु वाचोनी नाम नये हाता, साधने साधिता कोटी गुणी, जैसा कांते विन करणी हा संसार, तैसा हा व्यापार साधनांचा. सद्गुरु केल्याशिवाय ते नाम भेटत नाही. म्हणून आपल्या वारकरी पंथामध्ये सगळ्यांना सद्गुरु करावं. ज्ञानोबा एवढे ज्ञानी, तुकाराम महाराज एवढे जगद्गुरु, त्यांना पण गुरु करावं लागले. हे नाम भेटायसाठी सद्गुरूंकडे जावं लागलं. म्हणून नाम ज्याला पाहिजे असल ते या ठिकाणी हे विठ्ठल पांडुरंग हे ठेवलेलं नाव आहे, अवताराचं नाव आहे बरं का. या देवाने अनेक अवतार घेतलेत. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, याच्या अगोदरचा अवतार आहे कृष्ण अवतार. कृष्ण नाव पण देवाला ठेवलेलं नाव आहे का मूळ नाव आहे? विठ्ठल नाव कुणी ठेवलं तुम्हाला माहिती? कोणी ठेवलं? भक्त पुंडलिकाने विठ्ठल नाव ठेवलं. कृष्ण नाव कोण ठेवलं? नंदा आणि यशोदेने ठेवलं. त्याच्या अगोदरचा या ठिकाणी अवतार देवाचा श्रीराम. त्रेतायुगामध्ये श्रीराम नाव या ठिकाणी कुणी ठेवलं? दशरथ राजा आणि कौशल्य माते. देवाचे अनेक असे अवतार झाले. तर प्रत्येक अवताराला जे ठेवलं गेलं त्याला नाव म्हणतात. माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितलं, उपजल्या बालकाशी नाव नाही तयापाशी, ठेवलेनी नावाशी ओ देत उठे. त्याला नाव म्हणायचं, पण नाम हे अनादिकालचं आहे. तरी ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम, तयाचे एक नाम त्रिधा पयासे. नाम, ज्या नामाच्या बळावरती या सृष्टीची निर्मिती झाली. ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय काळात 23 क्रमांकाचा श्लोक खालच्या ओळीवर पहा. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी का विरत्तमा, वेड ऐसा ब्रह्मा एकला होता, तो मज ईश्वरा ते ना ओळखे, ना सृष्टी करू शके जो थोरू केला एके नामे जेने. ब्रह्मदेवाला ज्या नामाने हे सृष्टीकर्ता बनवलं ते त्याला नाम म्हणतात. ते गुरु परंपरेने आपल्यापर्यंत चालत येणं गरजेचं आहे. तसा गुरु या ठिकाणी परंपरेतला महात्मा, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. किंवा या ठिकाणी आपण नाव आणि नामातला फरक पाहिला. नाम आणि मंत्र, मंत्र अनेक येतं, नाम एक आहे. एकतत्व नाम दृढधरी म्हणा. मंत्र ओम नमः शिवाय, दिगंबरा दिगंबरा, श्री स्वामी समर्थ, गणगणात होते, हरे राम हरे कृष्ण. आपल्या वारकरी पंथाचा सर्वात महामंत्र, श्रेष्ठ मंत्र आहे तो म्हणजे रामकृष्ण हरी. मंत्र आहे का नाम? मंत्र आहे, पण नाम वेगळे. नाम सद्गुरूकडून घ्यावं लागतं. म्हणजे मंत्राचा तिरस्कार आहे असं काही नाही बरं. मंत्र घ्यावा लागतो. मंत्र गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं नाम जाणून घेऊन या ठिकाणी मंत्राचं चिंतन करावं. आमचे संत शेख मोहम्मद महाराज यांचा योग संग्राम नावाचा ग्रंथ आहे, श्रीवंद्याचे, त्यांची समाधी तिथं. ते एका त्या योग संग्राम या ठिकाणी ग्रंथामध्ये सांगतात, जैसे एका शरीरा अनेक नावे, तैसे सहस्र नामे ओळखावे भावे, परी एक नाम करुणी घ्यावे ठावे, सद्गुरु शेवनिया. सद्गुरु कडून एक नाम या ठिकाणी माहिती करून घ्या. आणि ज्या सद्गुरूकडून ते नाम या ठिकाणी, ज्या संतांकडून ते नाम माहिती होतं ना आपल्याला, त्यांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. नामापरते साधन नाही, जेतो अनेक करशील काही, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. हकारोणी सांगे तुका, हकारोणी सांगे तुका, नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. जगद्गुरु तुकोबारांच्या नामपुर अभंगावरती या ठिकाणी पहिल्या दिवसाची हे कीर्तन रूपी पुष्प या ठिकाणी वाहण्याचा मला जसा परमार्थ माझ्या सद्गुरूंच्या कृपेने समजला ना, तुमच्या पुढे मांडलाय. या ठिकाणी मला जसं समजलं, अनेकांनी कीर्तन केलं, अनेक त्याचं या ठिकाणी विश्लेषण करून सांगू शकतात. मला जसं समजला तो सोप्या भाषणात या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. करविली तैशी कीर कटकट वाकडे का नीट देव जाणे. इथं या ठिकाणी मी बोललो नाही काय, इथं मी फक्त उभा राहिलो होतो
की महाराजांनी अभंग दिला होता, हे यांनी दिला होता. इथं उभं राहिल्यानंतर मी तिसरं चरण विचारलं त्यांना कोणतं आहे, विचारलं आले त्यांना विचारित होतो ना मी, ते तिसरं चरण त्यांना विचारित होतो. मग पण इथं उभं राहिलं एवढी अनुभूती ती की या ठिकाणी या परंपरेमधले अशी शक्ती आहे. तुम्ही कोणताही अभंग द्या या ठिकाणी त्याच्यावरती विश्लेषण करण्याचं या ठिकाणी ह्या गादीचा या ठिकाणी एक त्याचा गुण आहे. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंगाशी उभा, आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंद वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत शिवानी शिकविता धनी वेगळाची, काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विशंबरे कृपा केली मंगळे शिवा. माझे हृदयस्थ सद्गुरु संत श्रीपाद उभारामदास उभा पांडुरंग दादा आधी करून माऊली महाविष्णू ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय ज्यांच्या या ठिकाणी आपण प्रांगणामध्ये या ठिकाणी क्षेत्रामध्ये कार्यक्रम करतो ते चित्रेश्वर भगवान. तसे ज्यांच्या या ठिकाणी जन्म उत्सवाच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम करतो त्या भगवान दत्तात्रयांच्या चरणावरती तुमच्यासारख्या संत सज्जन श्रोत्यांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला इथं पूर्णविराम देतो. विठाल जय भगवान